संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत, मनसेचे नेते आहेत, जे सुरुवातीपासून या आंदोलनामध्ये सरकारवरती टीका करत होते आणि जेनजींच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं सुद्धा त्यांचा मानस होता. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहे. सगळ्यात आधी तुमच्या टी शर्टबद्दल, काळ्या रंगाचा टी शर्ट आहे, हिटलर का बेटा झुटलर असे टी शर्ट आहे. मोदींचा फोटो देखील त्यामध्ये दिसतोय आणि हिटलरचा आहे का मोदींच्या रूपात हिटलर आहे का हिटलरच्या रूपात मोदी आहे? मला तर वाटतं हे सगळे क्वेश्चन मार्क त्या टी शर्ट वरती आहे. नक्कीच तुमचं आजचं जे ट्विट आहे ते सुद्धा बरंच त्या ठिकाणी त्याची चर्चा होते. पण नेहमी म्हणजे पत्रकारितेमध्ये किस्से सांगतात सगळे पत्रकार की कुत्रा माणसाला चावला ही बातमी नाही, पण माणूस कुत्र्याला चावला ही बातमी असते. तर मला असं वाटतं त्याचप्रमाणे बेगॉननी झुरळांना मारलं ही काही बातमी होऊ शकत नाही, पण झुरळांनी बेगॉनला हरवलं ही नक्की बातमी आहे. नक्कीच गेल्या अनेक 12 वर्षामध्ये पहिल्यांदा घडलं की मोदी यांच्या कॅबिनेटमधल्या एका मंत्र्याचा अशा पद्धतीनं राजीनामा झाला आणि त्यासाठी इतका लाठीचार्ज ज्या तरुणाईला आहे तो सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या तरुणांना मनापासून अभिनंदन. सर्वात महत्त्वाचा टेक या आंदोलनाचा काय असेल तर त्यांनी सरकारच्या विरोधातली भीती लोकांमधली संपवली आणि त्याच्यासाठी त्यांना खरोखर सॅल्यूट. नक्की. सोनम वांगचुक, अभिजित दिपके यांनी ज्या पद्धतीनं हे सगळं आंदोलन लावून धरलं आणि चिकाटीनं त्या ठिकाणी आपली बाजू धरून धरली त्याबद्दल काय म्हणाल? नाही हो, आपण 26 तास उपाशी राहू शकत नाही म्हणून 26 दिवस उपाशी राहिला. खरोखर मनापासून कौतुक. आणि त्या जंतर मंतरवर बसलेल्या आणि देशातल्या सर्व तरुणांनी जो त्यांना साथ दिला, भले ते जंतर मंतरवर पोचले नसेल पण जिथे आहेत तिथे आंदोलन करून त्यांनी सरकारला जेरीस आणलं आणि शेवट धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. नक्कीच. आज सकाळी 10 वाजता या ठिकाणी तरुणाई जी राज ठाकरे यांच्या घरासमोर सुद्धा आली होती, तुम्ही सुद्धा त्या दिवशी होतात त्या ठिकाणी आणि ताई सुद्धा त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी सुद्धा बाजू लावून धरली की एका देखील मुलाला जर गाडीमध्ये त्या ठिकाणी बसवलं, अमित ठाकरे सुद्धा होते तर आम्ही सुद्धा आतमध्ये जाऊ. नाही, ज्या पद्धतीने मुलांवर अत्याचार झाला, जंतर मंतरमध्ये लाठीचार्ज झाला, ठिकठिकाणी त्यांच्यावर FIR घेण्यात आले. मला असं वाटतं नुसतं जेन झी नाही तर जेन झींच्या पाठी जेन एक्स, जेन एम, A to Z जेन सगळे उभे होते. नक्कीच. पण आता याचे राजकीय पडसाद काय उमटतील असं वाटतंय, कारण भविष्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्यावर याचे परिणाम. या सगळ्या आंदोलनातनं एक महत्त्वाचा टेक आहे की व्यवस्थेला अकाउंटेबल करा आणि ती व्यवस्था काल आपण अकाउंटेबल होताना बघितली. प्रल्हाद जोशींकडे आता अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली. धर्मेंद्र प्रधान म्हणतात वैयक्तिक कारणानुसार मी या ठिकाणी राजीनामा दिला आहे. त्यातला वैयक्तिक वगैरे काही कारण नाही. मला वाटतं 30 दिवस 36 दिवस जे मुलांनी आंदोलन केलं त्याचाच हा परिणाम आहे. ते म्हणतात की तरुणांना कोणी भरकटवू नये म्हणून मी राजीनामा दिला. कोण तरुण भरकटले नव्हते, भरकटलेले व्यवस्थेमधले लोक होते, त्यांना मार्गावर आणलेले आहे तरुणांनी. पंतप्रधान मोदी एक पाऊल मागे सरकले या सगळ्या घटनेनंतर असं म्हणायचं आता? हा, निश्चित. मी तुम्हाला सांगितलं ना, बेगॉनला झुरळांनी हरवलं ही खरी बातमी आहे. नक्कीच. आपण करून दाखवलं असं अभिजित दिपकेंचं म्हणणं आहे आणि सोनम वांगचुक यांनी पण अभिनंदन केलं. अभिजित दिपके, सोनम वांगचुक, तिथे बसलेले सगळे विद्यार्थी, देशभरातले विद्यार्थी, सगळ्यांचं अभिनंदन. नक्की. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे संदीप देशपांडे यांनी. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.